नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आता आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो आहे इच्छाशक्ती. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मग माणूस त्याच्या सर्व कृतींमध्ये स्वतंत्रपणे वागू शकतो की त्याच्यावर कुठल्या प्रकारची सक्ती किंवा बंधने असतात या प्रश्नावर विचार करणे गरजेचे आहे. काही गोष्टी करण्यास माणूस स्वतंत्र असतो, म्हणजे जसे की न्याय, समता, जुलूम आणि अन्याय, दुसऱ्या शब्दात चांगल्या आणि वाईट कृती करण्यास. हे स्पष्ट आहे की या कृती बहुतांशी मनुष्याच्या इच्छेवर सोडल्या जातात. परंतु काही गोष्टी आहेत ज्यासाठी मनुष्यावर सक्ती केली जाते आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय नसतो, जसे की झोप येणे, मृत्यू होणे, आजारपण, शक्ती कमी होणे, जखम होणे आणि कुठल्या तरी दुर्दैवी घटना घडणे, असे काही. हे मनुष्याच्या इच्छेच्या अधीन नाहीत आणि तो त्यांच्यासाठी जबाबदार मुळीच नाही, कारण त्याला ते सहन करण्यास भाग पाडले जाते. परंतु चांगल्या आणि वाईट कृतींच्या निवडीमध्ये तो स्वतंत्र आहे आणि तो स्वतःच्या इच्छेनुसार त्या करतो. उदाहरणार्थ, त्याची इच्छा असल्यास तो एक प्रज्वलित प्रकाश आणि जगावर प्रेम देणारा परोपकारी असा असू शकतो, किंवा तो मानव जातीचा द्वेष करणारा आणि बहुतेक गोष्टींमध्ये मग्न असू शकतो. तो न्यायी किंवा त्याचबरोबर क्रूरही असू शकतो. या क्रिया आणि ही कृत्ये त्यांच्यासाठी जबाबदार असलेल्या मनुष्याच्या इच्छेच्या नियंत्रणाच्या अधीन आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणखीन एक मुद्दा असा आहे की अस्तित्वात असलेल्या सर्वांच्या अवस्था भिन्न आहेत. आता समजा खनिज जे असतं, खनिजाला जे पृथ्वीवर सगळ्यात खोलवर सापडतं, त्याने माझ्याकडे वनस्पतीचे गुण का नाहीयेत अशी तक्रार करण्याचा त्याच्याकडे अधिकार आहे का? मुळीच नाही. त्याचप्रमाणे ज्या वनस्पती आहेत त्या जर म्हणाल्या की आम्ही प्राणी जगाच्या परिपूर्णतेपासून वंचित राहिलो, अशी त्यांनी तक्रार करण्याला सुरुवात केली, तर त्यांना तो अधिकार आहे का? मुळीच नाही. तसेच प्राण्याने आपल्याला मानवी परिपूर्णता हवी आहे अशी तक्रार करणे मुळीच शोभणार नाहीये. या सर्व गोष्टी स्वतःमध्ये परिपूर्ण आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अवस्थेत परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण जसे म्हणालो त्यानुसार कनिष्ठ प्राण्यांकडे श्रेष्ठ परिपूर्णतेची अवस्था गाठण्याचा अधिकार नाही, त्यांची योग्यताच नाही, किंवा तसे त्यांचे आरोग्य देखील नाही. त्यांची प्रगती त्यांच्याच अवस्थेत झाली पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा आहे. आपले जीवन वाऱ्याच्या जोराने किंवा वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या जहाजासारखे आहे. जर ही शक्ती बंद झाली तर जहाज अजिबात हलू शकणार नाही. असे असूनही जहाजाचा सुकाणू त्याला दोन्ही बाजूने वळवतो आणि वाफेची शक्ती त्याला इच्छित दिशेने हलवते. जर सुकाणू पूर्वेकडे निर्देशित केला तर जहाज पूर्वेकडे जाते, किंवा जर तो पश्चिमेकडे निर्देशित केला असेल तर ते पश्चिमेकडे जाते. गती जहाजातून मिळालेली नसते, मुळीच नाही. ती गती वाऱ्यामुळे किंवा वाफेमुळे येते. पण चांगले किंवा वाईट ह्याची निवड त्याचप्रमाणे माणसाच्या हातात असते. एक उदाहरण म्हणून, जर एखाद्या राजाने एखाद्या व्यक्तीला शहराचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले, असं आपण एक उदाहरण बघूया, आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये अनेक अधिकार दिले. कायद्यानुसार न्याय आणि अन्याय काय आहे ते त्यांनी त्याला दाखवून दिले. आणि नंतर जर या राज्यपालाने अन्याय केला, जरी तो राजाने दिलेल्या अधिकाराने वागतो आहे आणि राजाची सत्ता चालवतो आहे, तरी राज्यपालाच्या अन्यायकारक वागणुकीसाठी राजाला दोष दिला जाणार नाही. पण जर राजाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून तो न्यायाने वागला तर राजा प्रसन्न आणि समाधानी होईल. म्हणजेच चांगल्या आणि वाईटाची निवड ही कोणाच्या हातात असते? ही माणसाच्या हातात असते. मग आता काही बाह्य घटक आहेत जे आपल्या इच्छाशक्तीवर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, एक संशोधन केलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की झोपेच्या कमतरतेमुळे आपली इच्छाशक्ती कमी होते, कारण झोपेच्या कमतरतेमुळे तुमचा मेंदू सतर्क राहू शकत नाही आणि तुम्ही जे काही काम करता ते कमी होत जाते. निर्णय घेण्यावर परिणाम होतो आणि विचार आणि कृती व वेगळे विचार करण्याची क्षमता यांच्यातील जो समन्वय असतो तो तुम्हाला साधता येत नाही. इच्छाशक्ती सर्वांकडे असली तरी जे लोक त्यांच्या इच्छाशक्तीचे पालन पोषण करतात ते अधिक केंद्रित, आनंदी आणि अधिक समाधानी असतात. असे लोक तणाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि संघर्ष व विविधतेच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवू शकतात. धन्यवाद.